स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. काल झाली होळी पौर्णिमा, म्हणजेच आपण होळी सगळ्यांनी छान अशी साजरी केली. काल सांगितलेले होळीचे उपाय राखेचे आज सगळ्यांनी नक्की करा. होळी ती साफ होण्याच्या आधी राख अवश्य आणा, अन्यथा मग ते राहून जातील उपाय. काही जणांनी रात्रीच आणली असेल, मी सकाळी आणली. तुम्ही पण नसेल आणली अजून, होळी कुठं असेल तर नक्की आणा, कारण त्याचे उपाय आणि ती राख आपल्याला वर्षभर जपून ठेवायची आहे. कारण त्याचे खात्रीशीर आणि जास्त करून कसा पैशासाठी वगैरे अजिबात नाही. नजर लागत असेल किंवा टोनाटोटक्याची कुणाला ज्यांना भीती असते, अमावस्या पौर्णिमा, मूल आजारी पडलं, आपल्या घरातलं कोणी आजारी असेल तर त्याच्या अंगाला थोडी लावली आणि आंघोळ घातली त्या व्यक्तीला गरम पाण्याने, तर असं म्हणतात की त्या व्यक्तीवर जे काही झालं असेल किंवा आजारपण असेल किंवा आळस येतोय, त्यांना डोकं दुखते, अशा अनेक समस्या असतात नजरेमुळे होणाऱ्या, तर त्या दूर होण्यास मदत होते. म्हणून होळीची जी राख आहे ती लहान बाळांच्या किंवा ज्यांना सतत नजरेचा प्रॉब्लेम होतो, जे खूप चांगल्या पदावर कामाला आणि त्यामुळे त्यांना नजर लागते, अशा सगळ्यांना चांदीच्या ताबीजमध्ये घालून ती राख गळ्यामध्ये वर्षभर बांधण्याची सुद्धा पद्धत आहे. प्रत्येकाची आपापली पद्धत. आता आजपर्यंत मी ताबीज कधीच बांधलेला नाहीये, पण ती राख आणून आज सगळ्यांच्या आंघोळीच्या पाण्यात घातली, पुन्हा दरवाजात घरामध्ये सगळीकडे शिंपडणं, हे मी जे तुम्हाला सांगते ते मी स्वतः देखील करते. आता आज आहे चंद्रग्रहण आणि चंद्रग्रहणाविषयी बरेचसे संभ्रम मनामध्ये लोकांच्या विविध व्हिडिओमधून पसरले जातात की हे ग्रहण भयंकर आहे किंवा या ग्रहणामुळे वाटोळं होणार आहे, या ग्रहणामुळे असं, या ग्रहणामुळे तसं. तर एक सांगते मी, ही एक भौगोलिक शास्त्रीय प्रक्रिया आहे ज्याला कुणीही अडवू शकत नाही. कारण निसर्ग हा सगळ्यांपेक्षा वरचढ असतो. थोडक्यात निसर्ग हा सगळ्यांचा बाप असतो म्हणायला सुद्धा हरकत नाही. कारण निसर्गाच्या मनात आलं तर तो आपल्याला समेटून घेतो आणि निसर्ग जर कोपला तर तो आपल्याला उद्ध्वस्त, जमीनदोस्त, भूकंपाद्वारे, पाण्याद्वारे, सगळ्याद्वारे आपल्याला तो जमीनदोस्त करण्याची ताकद सुद्धा ठेवतो. असं म्हणजे ही पृथ्वी आहे आणि या पृथ्वीवर काहीही परमनंट नाहीये. जे काही आहे ते टेम्पररी आहे. त्यामुळे चंद्रग्रहण, खग्रास चंद्रग्रहण जे आहे किंवा जे सूर्यग्रहण असतं त्याच्याकडे एक बाऊ म्हणून बघू नका, तर त्याच्याकडे भौगोलिक प्रतिक्रिया म्हणून बघा. काही गोष्टी आपल्याला अर्थातच जपायच्या असतात, की जसं की गरोदर स्त्रियांनी आज संध्याकाळी जोपर्यंत तुम्हाला सहन होईल तोपर्यंत 6:45 पर्यंत थोडंसं खाण्यापिण्यावर कंट्रोल करा. अन्न खाऊ नका. अन्न म्हणजे काय, शिजवू नका त्या टायमिंगमध्ये, आणि जरी शिजवलेलं असेल तरी तुळशीपत्र घालूनच ते खा. पाणी प्यायचंच आहे, नैसर्गिक आहे ते, आणि आपण त्या क्रिया अडवू शकत नाही. तुळशीपत्र घाला आणि पाणी प्या, आणि ज्यांना तेही शक्य नाही त्यांनी बिनधास्त प्या, काही होत नाही. आज आपण आता 30-40 वर्षाचे पुढचे सगळेजण आहोत. आपल्याला आजपर्यंत असं काही खूप मोठं काही झालं का? नाही झालं. त्यामुळं बाऊ नाही करायचा. हा, जितकं शक्य आहे तितकं जपायचं. गरोदर स्त्रियांनी थोडंफार जपा, जेवढं जपता येईल तेवढं जपा. स्वतःचे 100% देण्याचे प्रयत्न करा. जपा म्हणजे काय, एक दिवस झोपू नका. काही बिघडतं का आपण नाही झोपलो तर? नाही बिघडत. एक दिवस काही कटिंग बिटिंग करू नका. जे आपल्याला पूर्वीची लोक सांगायचे, कटिंग केलं तर बाळाला कट येतो थोडासा, किंवा असा ओठ चावला तर तसंच बाळाचं दिसतं. आणि हे काही काही अंशी ना काही काही लोकांबाबतीत खरं होताना पण आपण बघतो. म्हणून होऊ नये, देव न करो आपल्या बाबतीत होऊ नये, म्हणून गरोदर स्त्रियांनी थोडंसं ते जपा. जसं की चिमटा काढणं, काटणं, फिरणं, असं ओठ चावणं, पायाची तिडी घालणं, हे शक्यतो टाळा. तुम्हाला शक्यच नसेल, तुम्ही जॉबला आहात. आता बघा, एखादी जर महिला पायलट असेल, तिला 4-5व्या महिन्यात नसतं आलं, पण मी एक उदाहरण देते की तिला असं क्षेत्र आहे तिचं, ती डॉक्टर आहे आणि तिला इंजेक्शन द्यावंच लागतंय, तिला सर्जरी करावीच लागते. डॉक्टर महिलांना तर हमखास, जरी त्या प्रेग्नंट असतील तरी त्यांना सर्जरी ही करावीच लागते, कात्रीनं कट करावंच लागतं. डॉक्टरांच्या भाषेत चंद्रग्रहण म्हणजे फक्त एक भौगोलिक
म्हणजे शास्त्रीय प्रक्रिया आहे, दॅट्स इट, बाकी काही नाहीये. पण आपण सामान्य लोक आहोत, आपण थोडंसं दोन्हीवर विश्वास ठेवतो, बॅलन्स ठेवतो, कधी सायन्सवर, कधी देवांवर, कधी ज्योतिषशास्त्रावर, कधी भौगोलिक प्रक्रियांवर. म्हणून आपल्याला हे जपायचं आहे. आज तुम्हाला गरज नसेल तर तुम्ही आज बाहेर जाणं टाळा, गरज नसेल तर तुम्ही आज बाहेरचं खाणं टाळा, गरज नसेल तर तुम्ही आज बाहेर बघणं टाळा. म्हणजे हे जे सगळं आहे ना, तर ते जेवढं करता येईल तेवढं करा. आपल्यासारखे सामान्य लोक जे आपल्या पोटावर ओठावर कंट्रोल ठेवू शकतात, त्यांनी या वेळेत खाणं टाळा. मग करायचं काय? हे टाळा ते टाळा, तर करायचं काय? परत जे आपण बाथरूम मध्ये वगैरे जातो, ज्या क्रिया करतो, त्या क्रिया सुद्धा थांबवून धरायच्या असतात. पण प्रॅक्टिकली ते शक्य नाहीये बरं का. म्हणजे खरं सांगते की प्रॅक्टिकली हे शक्य नाहीये. बीपीचे पेशंट आहेत, थायरॉइडचे पेशंट असतात, शुगरचे पेशंट असतात, त्यांना भूक, युरिन पास करणं, या गोष्टी कंट्रोल मधल्याच नाहीयेत. वृद्ध लोक, बालक. म्हणून मला काय म्हणायचंय तुम्हाला की अफवांपासून लांब राहा आणि जेवढं जमेल नामस्मरण करा. आरामाच्या वेळेस तुम्हाला इच्छा असेल आराम करा आणि जास्तीत जास्त नामस्मरण करा. संध्याकाळी 7 वाजल्यानंतर देवपूजा आज अवश्य करा. काही नका करू दिवसभर, पण संध्याकाळी 7 वाजता आपणही आंघोळ करायची आणि प्रथम देवांना स्नान घालायचं, देवांना अभिषेक घालायचं, पाण्यात तुळस घालायची, सगळ्या देवांना स्नान घालायचं. त्यानंतर देवाचे खालचे वस्त्र बदलायचे. फुलं असतील, फुलं नसतील तरी चालेल, तुपाचा दिवा, उदबत्ती ग्रहण सुटल्यानंतर अवश्य करा. तुम्हाला शक्य असेल तर काहीतरी दान आजच्या दिवशी नक्की करा. भांडण, तंटा, मांसाहार यापासून लांब राहा. मद्यपान लांब राहा. कालपासूनच पौर्णिमा आहे, आजची उगवत्या सूर्याने बघितलेली आहे, म्हणून समुद्र वगैरे या गोष्टी पूर्णपणे टाळा. कधी परत आहेत दिवस फिरायला, हिंडायला, समुद्रापाशी जाऊ नका. असाल तर तुमच्या रूम मध्ये राहा आणि जेव्हा पौर्णिमा संपेल, ग्रहण संपेल, त्यानंतर तिथं जावा. कारण मी मगाशीच सांगितलं की निसर्ग आपल्याला पाहिजे ते करू शकतो, वेळेला सामावू पण शकतो आणि वेळेला उद्ध्वस्तही करू शकतो. कारण आपण हल्लीची माणसं आहोत, आपण निसर्गाशी खेळतो आणि निसर्गानं खेळ खेळल्यावर म्हणतो माझं नशीबच खराब आहे. तर असं नसतं. त्याच पद्धतीनं लक्ष्मी कुंचन ज्यांना बुक करायचं आहे, 2200 आणि 2500 मध्ये केवळ आपल्याकडे सिद्ध लक्ष्मी कुंचन आहे. सगळं साहित्य आपण कोल्हापूर महालक्ष्मीच्या इथे म्हणजे त्यांचं कुंकू लावून आपण सिद्ध करून देतो. देवी देवतांच्या मूर्ती पाहिजे असतील, ब्रेसलेट पाहिजे असतील, कोणते कोणते आहेत थोडक्यात सांगते. फिरोजा आहे, नेम फेम मनी यासाठी. पायराईड आहे, अट्रॅक्शन, सर्व आपले लेवल होण्यासाठी आयुष्यातली आणि पैशासाठी सुद्धा अर्थातच. त्याचप्रमाणे मनी मॅग्नेट मध्ये 5 क्रिस्टल असतात जे नेम फेम फनी सक्सेस संरक्षण सगळंच देतात. हे 3 तुम्ही घेऊ शकता. ज्यांच्या पतीला दारूचं व्यसन आहे, कुठलंही व्यसन आहे किंवा मुलांसाठी संगत वाईट लागू नये म्हणून एमेथिस्टचं ब्रेसलेट आहे. मुलांसाठी खास बनवलेलं आहे एज्युकेशन ब्रेसलेट. सक्सेस ब्रेसलेट एक आहे, कर्जमुक्ती ब्रेसलेट एक आहे, ओराक्लिन ब्रेसलेट एक आहे, मूनस्टोन ब्रेसलेट एक आहे जे राग शांत करतं. ओरा म्हणजे काय तर तुम्ही कुठेही जाल तरी तुमचं संरक्षण व्हावं म्हणून ब्रेसलेट आहे. राशीप्रमाणे ब्रेसलेट आहे. असे विविध ब्रेसलेट आपल्याकडे आहेत. नातेसंबंध, प्रेम संबंध याच्यासाठी रोजचं ब्रेसलेट आपल्याकडे आहे. हे सर्व ब्रेसलेट मनी मॅग्नेट ट्री, 7 चक्रा ट्री, 7 चक्रा ब्रेसलेट, आपले 7 चक्रा जागृत राहावेत म्हणून हे कुठलेही ब्रेसलेट आज घेतले तर 900 रुपयाला 1, 2700 रुपयाला 3 आहेत. आजच्या आज खाली दिलेल्या नंबरवर पैसे पाठवा, स्क्रीनशॉट पाठवा आणि संपूर्ण पत्ता पाठवा. श्री स्वामी समर्थ.